कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। लातूरमधील हजारो हेक्टर शेती पुरात खरडून गेली। मदत नको, शेती दुरुस्त करून द्या, शेतकऱ्यांची मागणी। तर शेतातील माती वाहून गेल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात। लातूरच्या जळकोटमधील बेळसांगवी या गावात अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याची आत्महत्या। मारुती रायकवाडे असं या तरुण शेतकऱ्याचं नाव। दरम्यान तिरू नदीला आलेल्या पुरामध्ये शेती वाहून गेल्यानं मारुती रायकवाडे तणावात होते। जालन्यात पूरग्रस्त गावातील नागरिकांना शासनाची तातडीची मदत। पुरामुळे आणि वीज पडून मृत्यू झालेल्या जनावरांची नुकसान भरपाई। शेतकऱ्यांना 37,500 रुपयांच्या मदतीचं प्रमाणपत्र। नांदेडमध्ये मन्याड नदीच्या पुरानं नायगावमध्ये पिकांचं मोठं नुकसान। एकट्या शेळगाव गौरी या गावातील 900 हेक्टर जमीन खरडून निघाली। त्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड आर्थिक संकटात। दरम्यान तातडीनं आता मदत करण्याचीही मागणी। जळगावात गिरणा नदीचा पूर ओसरल्यानंतरची विदारक दृश्य समोर। चांदसर परिसरामध्ये शेतीसह पिकांचं अतोनात नुकसान। पुराच्या पाण्यानं रस्ता पूर्णपणे वाहून गेल्यानं शेतात जाण्यासाठी मोठी अडचण। तर जळगावच्या अंतुर्ली शिवारामध्ये अज्ञातानं शेतकरी विलास पांडे यांच्या बागेतील 2000 केळीचे खोड कापून टाकले। शेतकऱ्याचे यामुळे लाखो रुपयांचं नुकसान। घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। जालन्यात पूरग्रस्त गावातील नागरिकांना शासनाची तातडीची मदत। पुरामुळे आणि वीज पडून मृत्यू झालेल्या जनावरांची नुकसान भरपाई। शेतकऱ्यांना 37,500 रुपयांच्या मदतीचं प्रमाणपत्र दिलं। धुळे बाजार समितीमध्ये कांद्यांची आवक घटली तर 5000 क्विंटल येणारा कांदा अवघ्या 300 क्विंटलवर भाव देखील कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी। शेतकरी कर्जमाफीसह ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आता धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण। मागील 2 दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं। शेतकरी अमोल जाधव यांचं आमरण उपोषणाला शेतकऱ्यांचाही पाठिंबा। पालकमंत्री माणिकराव कोकाटेंकडून नंदुरबारमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी। शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदत मिळेल यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करू। माणिकराव कोकाटेंची माहिती। राजू शेट्टींकडून जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकसानीची पाहणी। तर सरकारला दालन सजवायला पैसे आहेत पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पैसे नाहीत, राजू शेट्टींची प्रतिक्रिया। तर शेतकऱ्यांना सरकारनं तात्काळ मदत करण्याची राजू शेट्टींची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको। राजू शेट्टींच्या उपस्थितीमध्ये रास्ता रोकोमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सहभाग। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील पांढरी वस्तीवरील नागरिकांचा रस्त्यासाठी संघर्ष। पळशी खुर्द या गावात जाण्यासाठी रस्ताच नाही। 20 वर्षांपासून रस्त्यासाठी अर्ज करून सुद्धा जिल्हा प्रशासनानं दखल घेतली नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक। रत्नागिरी जिल्ह्यातील खड्डेमय रस्त्यांच्या विरोधात ठाकरेंची सेना आक्रमक। प्रशासनाला जाग आणण्यासाठी ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन। तर रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून चक्काजाम आंदोलन। आमदार संतोष बांगर आणि पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींची ऑडिओ क्लिप व्हायरल। तर हातपाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचं हित पहा। पीक विमा कंपनीचं जिथे ऑफिस आहे तिथे चुरा करू। काही कमी जास्त झालं तर बांगर एवढा वाईट माणूस कुणी नाही, संतोष बांगर यांचं वक्तव्य। हेक्टरी 50,000 आर्थिक मदत द्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। नांदेडच्या शिवदरा या ग्रामपंचायतीनं ठराव घेऊन केली मागणी। हेक्टरी 50,000 जाहीर करून या ठिकाणी लवकरात लवकर मदत करण्याचंही आवाहन। चंद्रपूरच्या राजुरामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचा भव्य मोर्चा। प्रशासनाकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याचीही मागणी। बीडच्या परळी तालुक्यातील दूध उत्पादक संकटात। दुधाला प्रति लिटर 40 ते 45 रुपयांचा दर। उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे दूध उत्पादकांचं आर्थिक गणित बिघडलं। साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि दमयंती राजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये महासहस्त्रचंडी यज्ञाला सुरुवात। 5 दिवस चालणाऱ्या या महायज्ञाला 151 विवाहित जोडप्यांचा सहभाग। गंभीर नैसर्गिक आपत्ती घोषित करून तिप्पट मदत द्यावी। डॉक्टर संजय लाखे पाटील यांची औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल। एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे सगळे निकष लावून तिप्पट मदत करावी, संजय लाखे पाटलांची मागणी। हिंगोलीच्या कळमनुरी उपविभागीय कार्यालयासमोर सुरू असलेलं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन अखेर मागे। तर ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी जिल्हा उपाध्यक्ष रवी शिंदे यांचं सुरू होतं अन्नत्याग आंदोलन। नाशिकमध्ये उद्या शिवसेनेचं शक्तीप्रदर्शन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचा मेळावा। महापालिका जिल्हा परिषदा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा। धाराशिवमध्ये 67 लाखांच्या निधीसाठी 24 कोटी रुपयांची कॅथ लॅब सुरू होण्यास विलंब। जिल्हा नियोजन समितीच्या कामांना दिलेली स्थगिती तात्काळ उठवावी, आमदार कैलास पाटलांची मागणी। तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कॅथ लॅबचं बांधकाम शेवटच्या टप्प्यात।
राज्य सरकार शेतकऱ्यांविषयी संवेदनशील नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी तात्काळ कर्जमाफी केली होती. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधवांची सरकारवर टीका. पालघरमधील कुरगाव ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय सुंदर गाव पुरस्कार, 50 लाख रुपये रोख असं बक्षिसाचं स्वरूप. पालकमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण. तुळजाभवानी मंदिरातील व्हीआयपी सशुल्क देणगी दर्शन आता 6 आणि 7 ऑक्टोबरला बंद असणार. कारण कोजागिरीला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा हा निर्णय. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना शक्ती चक्रीवादळाचा इशारा. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना 7 ऑक्टोबर दरम्यान उच्च ते मध्यम चक्रीवादळाचा इशारा. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचंही आवाहन. पुढील 3 दिवस राज्यात काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. विदर्भ, मराठवाडा या भागामध्ये पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज. जालन्यात मुख्यमंत्र्यांच्या 150 दिवस विकास कार्यक्रमांतर्गत नियुक्ती आदेश वाटप. गट क आणि गट ड मधील अनुकंपा तसंच एमपीएससी कडून 128 जणांना देण्यात आले नियुक्तीचे आदेश. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहराला 5 ते 6 दिवसांआड पाणी पुरवठा. यामुळे नागरिक प्रचंड हैराण. पाण्याची या ठिकाणी समस्या सोडवण्याची ही मागणी. रत्नागिरीकरांचं विमान सेवेचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार. रत्नागिरी विमानतळ टर्मिनलचं काम आता अंतिम टप्प्यात. मार्च 2024 पर्यंत हे काम पूर्ण होणार. चिपळूणमध्ये वन विभागाच्या प्रांगणात कोकणातील प्राणी पक्ष्यांच्या दुर्मिळ फोटोचं प्रदर्शन. आमदार शेखर निकम यांच्या हस्ते फोटो गॅलरीचं उद्घाटन. पुण्यातील ग्रामीण शाळेमध्ये जाऊन निर्भया पथकाकडून अत्याचार विरोधात मार्गदर्शन. पुणे ग्रामीण पोलिसांच्या 2 पोलिसांचा हा उपक्रम. कोल्हापूरमध्ये चिकन मटण दुकानातील उधारी वसूल करण्यासाठी अनोखी शक्कल. तर बहिरेश्वर गावामध्ये उधारीची रक्कम असलेला फलक गावाच्या चौकात लावण्यात आला. बुलढाण्यातील शाळेत 8च विद्यार्थी, तेही गैरहजर. शाळेत शिक्षकही वेळेत नाहीत. दरम्यान शिक्षक केवळ 3च. जिल्हा परिषदेच्या शाळेतील हा प्रकार समोर. पटसंख्या न वाढवल्यामुळे शिक्षकांचं निलंबन. तरीही विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढलीच नाही. कोल्हापूर चंदगडमधील हलकर्णी एमआयडीसीसाठी जागा देण्यास मजरे आणि कर्वेतील शेतकऱ्यांचा विरोध. तर पोलीस प्रशासनाकडून संबंधित शेतकऱ्यांना नोटीस. विरोध डावलून जमीन संपादित करण्याचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडू, शेतकऱ्यांचा इशारा. सोलापूरच्या अकलूजमधील शंकरराव मोहिते महाविद्यालयामध्ये पारंपरिक बोडला कार्यक्रम संपन्न. प्राध्यापिका विद्यार्थिनींचा या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग. भंडाऱ्यामध्ये प्रभारी मुख्याध्यापकानं शाळेचा कायापालट केला. तर वर्षभरात 35 वरून 105 वर गेली विद्यार्थी संख्या. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातल्या कांद्री जिल्हा परिषद शाळेला सुगीचे दिवस. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून